लक्ष द्या, नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचे 4,000 रुपये या तारखेला जमा नवीन जी.आर समोर संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया। एक महत्त्वाची शेतकरी बांधवांना बातमी आहे। व्हिडिओला सरळ लाईक करा, चॅनलला जर आपण सबस्क्राइब केलं नसेल तर ते पण करून घ्या। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता एकंदरीत पाहिलं तर केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता आणि शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता हा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एकंदरीत पाहिलं तर दोन्ही हप्ते हे एकत्रित येणार आहेत का, आणि शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पाहिलं तर 4,000 रुपये हे कोणत्या तारखेला नेमकं जमा होऊ शकतात अशी चर्चा सुरू झाली आहे। आपण जर पाहिलं तर एक अशी माहिती समोर आलेली आहे की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आपण जर पाहिलं तर मुख्यतः हे जे निवडणूक आहे, कोणती निवडणूक, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अगोदर शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हे जे हप्ते आहेत ते मिळतील अशी माहिती समोर आलेली आहे। त्या अनुषंगाने आपण एक अंदाज लावू शकतो की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नेमका कधी हप्ता मिळू शकतो। चला तर व्हिडिओला डायरेक्टली सुरू करूया, पण तत्पूर्वी या युट्यूब चॅनलला आपण जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे, सर्वांची महत्त्वाची योजना आहे पीएम किसान महासन्मान निधी योजना केंद्र सरकारची, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही राज्य सरकारची। दोन्ही योजना केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या आहेत आणि या दोन्ही योजनेचे हप्ते जर शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आले तर एक आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी होईल आणि निश्चितच शेतकरी बांधवांसाठी याचा फायदा होणार आहे। त्या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा हप्ता मिळायलाच पाहिजे, कारण की असं म्हणण्यात येत आहे की जिल्हा परिषद निवडणुका, लक्षात घ्या, जिल्हा परिषद निवडणुका आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अगोदर मिळणार आहे अशी शक्यता वर्तवली जात आहे। तर शेतकरी बांधवांनो, हा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती यायलाच पाहिजे। धन्यवाद, जय शिवराय।